श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेश नमः. श्री सरस्वती नमः. नामधारक म्हणे सिद्धाची गोकर्णीचा महिमा मानसी विस्तार करावा कृपेची पूर्वी कवनावर झाला समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली कवनी पुराण कथा सांग मज सिद्ध म्हणे नामधारकाची गोकर्ण महिमा मज पुसची सांगेन तुझा विस्तारेची एक चित्ते ऐकावे पूर्व युगांतरी इक्ष्वाकुवंशी मित्रच राजा परेची प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्व धर्मरथ देखा आस्था राजा एके दिवशी विनोदी निघाला पारदिसी प्रवेश झाला अरण्यासी वाससिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारदी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखुनी तयासी शरदाळ वर्षे कोपेसी मूर्छना येऊनी धरणीची पडेला दैत्य तये वेळी दैत्य वदिता तये वेळी होता त्याचा बंधू जवळी आक्रंद तसे प्रबळी बंधू शके करुनिया प्राण तेजिता निशाचरू बंधुसी म्हणतसे येरू तू जरी होशील सहोदरू सोडा माझा घ्यावा त्वरित ऐसे बोलुनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तयापाशी नर रूप धरिले तया वेळी रूप धरुनी मानवाचे सौम्यवाणी बोलेवाचे सेवकत्व धरिले राजाचे अति नम्रत्वे बोलनिया समस्त मृग मारुनी दुष्ट जीव छेदोनी राजाला परतोनी आपुले नगरा परेसा ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परेसी आमंत्रण सांगे ऋषीसी वसिष्ठादी मुनिवरा ते दिनी नेमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता तो जो सेवक तयस्थानी ठेविला राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील भानवसी सर्व आणुनी तो द्यावे अंगीकारुनी तो सेवक नर्मास आणुनी देख कापट्य बावे करवी पाक केली शाक तया वेळी ठाय घालिता ऋषेश्वरांची पहिलीच वाढिले नरमासांची पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी दिदला शाप तये वेळी वसिष्ठ म्हणे रायास नरमास वाढिले आम्हास त्वरित हो गा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे तया वेळी शाप देताची तया वेळी राजा कोपला ती प्रबळी अपराध नसता मंजवळी वाया शापिले ती का नेने मांस पाक कवने केला माझा निरूप नाही झाला वृतामुते शाप दिदला आपण शापिना म्हणत असे उदक घेऊन अंजोळी शापावया सिद्ध झाला ते काळी तव राजश्री येऊन जवळी वर्जिती झाली पतीसी पतीसी म्हणे ते नारी गुरुसी शापिता दोष बारी वंदुनी त्याचे चरणाजारी तेने तरशिला भवसागर मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजापण अंजोळी उदका होते जाना पाडिल्या पुल्या चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडले राजाचे चरणी कल्मशपाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव पतिव्रता राज महिषी लागली वसिष्ठ चरणांची उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जे करुणा वचन ऐकोनी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमणी पुनरुपी राजा होईल शाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला पुले ठायासी ब्रह्मराक्षस राजा परेसी होऊन गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्यादी करून ऐसे क्रमिता तयेवनी मार्गस्थ दंपते दोन्ही ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासुर येऊन धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊन गेला भक्षवयसी विप्र स्त्री जाय समागमे अति शोक करीत असे ते ब्राह्मणी जाऊन लागे राक्षसाचरणी राखे मजला योपनी प्राणेश्वरासी सोडीपा न बक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते बक्षी गा सुखवृत्ती वल्लभा ते सोडीपा पती विने राहती नारी जन्म वृथा दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा
ऐसे नाना परी देखा विप्र स्त्री करी महादुःखा बोल न मानिता राक्षसे का त्या ब्राह्मणा ते बक्षिले पतीसी बक्षिले देखोनी शाप दिदला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा ऐक कानी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापस्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होती 12 वर्षे क्रमोनिया परी रमत तुवा स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे आमानाता बक्षिसी दुष्ट भावे दुरात्मा तू राक्षसा शाप देऊनी तये वेळी पतीच्या अस्थी मिळवूनी सकाळी काष्टे घालून या प्रबळी अग्ने प्रवेश केला तिने ऐसे असता राजा देखा क्रमिली तेथे 12 वर्षा पुनरपी राजा हो नाही का आला पुले नगरासी विप्र स्त्रियेचे शाप वचन स्त्रियेसी सांगे ते खून रती संगती करीत शन मृत्यू असे आपणासी ऐकोनी पतीचे वचन मध्ये दुःख करी आपण मन करुनी निर्वाण तेजू प्राण म्हणत असे मदयंती मने रायासी संतान नाही तो मानसी आता कष्टला 12 वर्षी प्रारब्धा फुले न चुकेची ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला ती गहन अश्रू निगती लोचनी केवी करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलाविता झाला परेसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित रायसी म्हणे ऐक मात तीर्थे आचरावी समस्त तेने पुनित होशील ऐसा क्रमणी विचारू राजा निगे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्महात सवे येत असे अगर रूपे असे दिसत नवचे कवने परी देखा कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होऊनी मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊनिय नगरा ब्राह्म प्रदेशी श्रमोनी राजा परेसी चिंतितसे मानसी वृष छाये बैसोनिय तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात वचित ते पातला देखोनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करियती हर्षी भक्तिभावे करुणिया आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसत झाला वृत्तांत ऐकोनी ऋषीश्वराचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवेची येतसे अगोरवेश रोत्याचरलो कोटीश नवचे दोष परेस ऐकून रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण तो वचन तारील शंकरा मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगीन तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक तयस्थानी जपव्रत करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ जय जय चिती मनकामना पावे त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्राचे गहन लिंग तीर्थ संख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूप पित कलियुगी कृष्णवर्ण जाना सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृत्यू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तिरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादी पापनाशी काय आश्चर्य परेसा ब्रह्महत्यादी पंच महापापे परद्वारा दिशट पापे दुशीला दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तया स्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीसी तोची जाना रुद्रवंशी रायसी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावास्यादी परवंबितरी स्नान करुनी समुद्री दान धर्म करावा शिव पूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायसी व्यती पातादी पर्वणीसी
सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीची पूजिता पुण्यागम्य असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभसे त्रिभुवनात स्नान करून समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अतिप्रेमा पुसत झाला ते वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवनासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जन मात्र यात्रा रूपे करून या माध्यान काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते दुरोनी देखील चंडाळी ते वृतांध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैशी मुख मरणी क्षण पडे धरणी प्राण त्याग करू पाहे ऐशी अवस्था चंडाळीसी आली वृष छायेसी देह टाकीला धरणीसी त्याजुपाये प्राणा फुला प्राण त्याजिता ते वेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत तुरबळी त्रिशूळ खडवांग धरून हाती टंका युद्धे चंद्र बाळी चंद्रासारखी कांती केवळी किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखे तेज अति विचित्र दिसे विराज आले चंडाळी काज पुरवर्तले तया वेळी आम्ही पुशले शिवदूतांसी आले ती कवन कार्यासी दूत म्हणते आमांसी आलो चंडाळी न्यावया कैशी चंडाळी पापिनीसी कैसी योग्य विमानेसी नेवोनिया श्वनासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही अर्जुन जन्मंतरीचे मना कुष्ठ सर्वांग हिची खुना कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल गौतम म्हणे रायसी ऐसे पुसले दुतासी त्यांनी सांगितला मानसी आद्यंत तये चंडाळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूपाईसी उपवर झाली पितृगृहेसी न मिळेवर ते सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरतीयसी उन्नत झाली 10 वर्षी मिळवून एका द्विजासी गृहयुक्तेसी दिली कन्या विवाह झाल्या यावरी होती तया पतीचे घरी कवचित काळ येणे परी होती नारी परेसा वर्तत असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचतो पावला तात्कालिका विधिवशे करून या ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपुले घरी आणिता पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अति सुंदर पुरोवयसी मध्ये व्यापिले प्रतिदिवशी चंचल होय मानसी परपुरुष ते देखोनी गुप्त रूपे कवचित काळी जार कर्म करिता झाली प्रकट झाले तत्काळी गौप्य नोहे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रगट झाले सर्वांसी वाळीत केले तयांसी मातपिंड बंधू वर्गाधिका शंका होती पाहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी प्रगट रूपी अरनिशी रमू लागली नगरात तया नगरी एक वाणी रूपे होता ती लावणी पूर्ववयी देखोनी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळ वैरीना 42 स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विज शोभे अति नासे विषय सेवने शूद्रा सवे हरनिशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला अतियसी तया शूद्रा घरी असता वर्तत ऐसे एके दिवशी उन्मत होनी परेसी छेदिले वासरू आरासी मेष म्हणून पापिनीने छेदोनी वत्स परेसी पाक केला विनयसी शिर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी
जागृत झाली अस्तमानी, वासरूपातसे भुवनी देहनु वया लागी, वत्सत सानी असे बेश, भ्रमित झाली अति क्लेश. घरात पाहत असे शिरस, व्यक्त दिसे वासराचे, अनुतप्त होऊनी तयावेळी, शिव शिव म्हणे चंद्रमौळी. अज्ञानैसे पापे घडली, म्हणून चिंती दुरात्मिनी, तया वत्सा शिरासी, निक्षेप केला भूमीसी. पती कोपेल म्हणून परेसी, अस्ति चर्मा निक्षेपिले, जाऊन सांगे शेजारी लोका, व्याघ्रे बक्षिले वत्सासी ऐका. रोदन करी समस्ता पुढे देखा, पती पुढे येणे परी, ऐसे कितीका दिवसावरी, नांदत होती शूद्रागरी. पंचतो पावली ते नारी, नेली दुती यमपुरासी, घातले तिसी नरकात, भोग भोगी अति दुःखित. पुनरपी जन्म चंडाळी जात, उपजविते नारी ऐका, झाली उपजताची आंधळी. विद्रूप वर्ण दैशी काजळी, माता पिता कवचित काळी, प्रतिपाळी ती महामोये, ऐसे असता वर्तमानी, सर्वांगी झाली कुष्ठवर्णी. पंचतो पावली पिता जननी, दरिद्री झाली निराश्रय, न मिळे तिसी वस्त्रांना, दुःख करी अति गहन. ऐसे तिचे पूर्वकर्म, झाली वृत्त अति कष्टे, ऐसे वर्तता मागमासी, लोक निघाले यात्रेसी. महास्थान गोकर्णासी, कलत्र पुत्र सहित देखा, ऐसे महाजनान समवेत, चांडाळी गेली याचित. सर्व भिक्षुका बहुत, तया समागमे जातसे, येणे परी गोकर्णासी. चांडाळी पातली सायासी, कर ओळंबुनी महाजनांसी, भिक्षा मागे करुणा वचने, येणे परी मार्गात. चांडाळी असे याचित, ते दिनी शिवरात्री असे व्रत, कोणी न गाली भिक्षा तिसी. पूजेसी जाती सकल जन, त्या ते मागतसे आक्रंदोन, एक मनती आसन उपसाजी अन्न कैचे, हाती होती बिल्व मंजिरी, ते घातली तिचे करी. हुंगोनी पाये येरी, भक्षण वस्तू नवे म्हणे, कोपून टाकी ते अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असता अंधकारी, अलभ्य पूजा घडली तिसी, कोणी न घाली ती भिक्षा तिसी. उपास गडाला ते दिवशी, पूजा पावली ते शिवाची, बिल्व मंजिरी शिव मस्तकी, पुण्य केले येणे आजी, उपास शिव तिथी काजी. बिल्वपत्रे ईश्वर पूजी, घडले रात्री जागरण, त्या पुण्य करून हिचे, पाप गेले शेत जन्मींचे. ईश्वरासी प्रेम येचे, म्हणून पाठविले आम्हांसी, ऐसे म्हणती शिवदूत, ती वरी शिंपिती अमृत. दिव्य देह केले त्वरित, घेऊन गेले शिवलोक, ऐसे गोकर्णाचे स्थान. गौतम सांगे विस्तारून, राजासी म्हणतसे सगुण, त्वरित जाई गोकर्णासी. ऐकोनी गौतमाचे वचन, राजा मनी संतोषन, पावला त्वरित गोकर्ण, पापा वेगळा झाला जाना, ऐसे पुण्य पावन स्थान. म्हणून श्रीपाद राहिले आपण, सिद्ध म्हणे ऐक कथन, नामधारका एक चित्ते, इति श्री गुरुचरित्रामृते, परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वती पाख्याने, सिद्धनामधारक संवादे, गोकर्ण महिमा वर्णन नाम, सप्तमाध्याय. गोड हा श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.